उद्यापासून खतांचे सगळे दुकानं बंद आहे. तुमच्या लक्षात येत आहे का? उद्यापासून खतांचे सर्व दुकानं बंद आहे. तर याचं नेमकं कारण काय? आज रविवारी तरी पण आज दुकान चालू आहे आणि उद्यापासून सगळे दुकानं खतांचे बंद आहे. तर बेमुदत बंद आहे. तर भाऊ मला आपण विचारू का नेमकं काय कारण आहे भाऊ उद्यापासून खत दुकानं बंद राहणे? सुंदर अशी भेंडी एकदम काय आलं भेंडीचा वाटोळ झालं. काय बाजार काढली कोथिंबीरीची? 50 रुपये काढली. 50 रुपये खरंच का? 50 काय रेट होता आजचा? आपले होते 300 ते 350 400 रुपये काढले. असं भोपळा भोपळे होते 100-150 रुपये. शिमला शिमला होते 150 रुपयापासून 250 रुपयापर्यंत. असं काकडी काकडीचे बाजार चांगले होते आज. 200 रुपये मिडियम काकड्या, त्याच्यात 300, 350, 400 रुपयापर्यंत काकड्या होत्या. आम्ही तुमची व्हिडिओ आवडीने पाहते. हा ना. धन्यवाद. आज 26 एप्रिल 2026 रोजी आज आपण नाशिक मार्केट या ठिकाणी आलेलो आहे. तर आजची बाजारभाव आज आपल्याला बघायची. आज कोणत्या मालांनी काय उच्चांक मारला आणि कोणत्या मालात काय घट झाली हे आपल्याला आज या ठिकाणी कळणार आहे. तर आपण सर्व कुणी जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक फॉलो कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत येऊ द्या, म्हणजे कळतंय बा तुम्हाला काय पाहिजे काय नाही. एखादी नवीन काय हालचाल वगैरे असेल किंवा नवीन मालाची बाजारभाव पाहिजे असेल कोणत्या, ते पण आम्हाला सांगत जा, म्हणजे आमचा रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. बघूयात आपण आजचा बाजारभाव काय. एकदम सुंदर अशी कोथिंबीर कुठले पाहुणे? पाथर्डीचे. काय बाजार काढली कोथिंबीरीच्या? 50 रुपये काढली. 50 रुपये खरंच का? 50 रुपये आजची कोथिंबीरीची बाजार आहे. 50 रुपये पाथर्डीचे पाहुणे. काय आडनाव? डेमशे आहे का? असं डेमशे पाथर्डीचे. आज 50 रुपये कोथिंबीर आहे. नादकुळा एक नंबर. एवढ्या टेम्परेचर मध्ये एवढं कमवणं सोपं नाही. चांगली गोष्ट आहे. आनंद वाटत राहिला, चेहऱ्यावर हसू येऊ राहिला, आनंद वाटत. चालतंय. एकदम सुंदर अशी मेथी आहे नादकुळा. एकदम भारी जुडा आहे, भारी जुडा. काय लेवल काढला पाहुणे आज? 20 रुपये 22 रुपये 20, 22, 25. ओके 20, 22, 25 रुपये जुडी आज मेथीची बरं का. आणि चांगली म्हणजे 30 रुपये बाजार होती मला वाटतं. हा काल 30 रुपये होती आणि थोडी आज डाऊन झाली. डाऊन म्हणजे टेम्परेचर एवढं आहे तरी पण मग बाजार नाही आहे बा. उन्हामुळे पब्लिक नाही. उन्हामुळे पब्लिक नाही त्याच्यामुळे विषय. आणि उन्हामध्ये टेम्परेचर मध्ये मेथी कमावणं पण सोपं नाही. कुठले पाहुणे? चांदवडचे पाहुणे. ओके चालतं. एकदम सुंदर अशी शेपू आहे, एकदम जोरात आहे. कुठले पाहुणे? वडजिऱ्याचे आहे का? असं काय भाव काढला शेपूचा? 20 रुपये 20 रुपये ना. असं 20 रुपये जुडी बरं का शेपूची. 20 रुपये जुडे. ओके काय बाजार आहे? पालकाची काय बाजार आहे? 10 रुपये का? पालक 10 रुपये. अहो काल 7 रुपये 8 रुपये विकत होता बरं का. आणि आज 10 रुपये म्हणल्यानंतर चांगला विकतोय. बरोबर. आणि कोथिंबीर काय भाव विकली? 35-30 ना. असं अजून काय आणलं होतं? मेथी काय भाव विकली? मेथी 30-35 विकली. असं मेथी 30-35 विकली, कोथिंबीर 30-35 विकली आणि पालक 10 रुपये विकू राहिली. ओके सावरगावचे आहे का? काय नाव तुमचं? बोराडी. असं ओके. हे पब्लिक तुमच्या संघाचे आहे का? 15 दिवसापासून येतं. बरं चालतंय. एकदम सुंदर अशी बलराम मिरची ना. हो एकदम भारी मिरची. कुठली आहे बाबा? मी दिंडोरी. काय बाजार काढली आज? 350 रुपये का? असं आज बलराम मिरची 350 रुपये. एकदम ओके. अजून काय आणलं होतं? मिरचीचे बस. ओके एकदम सुंदर अशी भेंडी. एकदम काय झालं भेंडीचा? वाटोळ झालं का बरं? काय 150 रुपये 100 रुपये. आपण 150 सांगा ते देते नाही. 100 रुपये म्हणते. काय लेवल आहे आजच्या भेंडीची? काय लेवल? 100-150. 100-150 रुपये का? असं कुठले पाहुणे? गिरणारे नागलवाडीचे आहे का? असं दररोज राहतो. दररोज 100-150 रुपये म्हटलं थोडी कमीच होती. 100-150 रुपये बाजार आहे आज बरं का भेंडीची. एकदम सुंदर अशी कोबी. काय कुठले पाहुणे बाबा? पिंपळ बसवंत. काय बाजार आहे आज कोबीची?
60-70 जातील. 60-70 रुपये का? असं. बरी का बाजार? बरी 60-70. किती रुपये बाजार पाहिजे होतं तर परवडल? 100च्या पुढे तरी जायला पाहिजे. 100च्या पुढे जायला पाहिजे तर मग ठीक आहे बाप, मग परवडल. हा असं. पोरीला घेऊन येले का सांग? हा असं. वडापाव खाला रे? वडापाव खाला? पाणीच पितोय का? असं. नाही मार्केटला आलेलं अवघड टेम्परेचरच लई हो. किती वाजता आले होते? 12 वाजता आलो होतो. 12 वाजता का? असं. बरं चालतंय. टरबुजाची हिट होईल. मकर टरबुजाचा आनंद घेऊ राहिली म्हणजे नादच नाही. मागच्या वर्षी आता वॉटर बस करा आता कसं करा हा दार पाय सुरीला दार पाय कशी नाद नाही. कुठले पाहुणे? चितेगाव चित्तेगावचे. काय बाजार काढली फुलवरची आज? 100-120 100-120 रुपये. असं. 100-120 रुपये बाजार आहे बरं का फुलवरची आज. परवडती का? परवडती? बरं आहे चाललंय भांडवल वसूल करायचं काम तर हो, कोणती व्हरायटी लावली? 15-22 15-22 आहे का? असं. 15-22 व्हरायटी बरं का, एकदम भारी नाद नाही. ओके. भरता बैगन भरता बैंगन एक नंबर. काय बाजार काढली भरता बैंगनची आज? 150 पावणे 200 150 पावणे 200 रुपये. असं. किती वाजता आले होते? 12 वाजता आलो. 12 वाजता का? 12 वाजेपासून येले? अरे लय टेम्परेचर मध्ये उभे बरं का आता तुम्ही. काय करायचं मग त्याला पर्याय नाही ना. किती वय हो बाबा तुमचं? माझं 67 वय आहे. 67 वयामध्ये बाबा एवढ्या टेम्परेचर मध्ये मार्केट मध्ये येते म्हणजे सोपी गोष्ट नाही. बरोबर आहे का नाही? आता पोरं एकटी कामावर जाते कामावर जाते. असं करावंच लागेल. करावं लागत. बरं आहे चालतंय. चला कुठले आहे बाबा? वाडगाव वाडगावचे बाबा बरं का. ओके. एकदम सुंदर असा कांदा. काय बाजार काढली कांद्याची आज? काय 200 200-200 रुपये. 200 असं. कुठले पाहुणे? सहित बरं आहे का आज? बरं आहे का? नाही. दररोजच्या सारखंच आहे? दररोज किती जाळे आणले होते आज? 50 जागा होत्या. असं. पाऊस लागला होता का या कांद्याला? नाही फ्रेश आहे एकदम. हा, पण मग बाजारच नाही बाबा आपलं. बाजार निलावात आहे पण बाजार नाही, त्याच्यामुळे जरा गडबडी अशी परिस्थिती आहे कांद्याची बरं का. थोडंसं अवघडच एवढ्या टेम्परेचर मध्ये कांद्याचं. एवढं टेम्परेचरमध्ये अवघड. सोपी गोष्ट नाही. हो. ठीक आहे चालतंय. हो. वांगा सुंदराचा वांग काय लेवल काढली वांग्याची आज? 200 रुपये का? चांगलं वांगा 200 रुपये गेलं. असं 200 रुपये बाजार आहे बरं का वांग्याची आज. चांगली बाजार. बऱ्याच दिवसापासून बाजार नव्हती पण मग आज बाजार आली वांग्याला जरा थोडीशी. आज म्हणजे कालपासून जरा मार्केट स्थिर आहे एकंदरीत बऱ्यापैकी. बाजार आहे वांग्याला असं म्हणायला काय हरकत नाही. कुठली पाहुणे? भरवीरचे आहे का? असं. चांगलं आहे मग. चला चालतंय काही विषय नाही. असं हे जाकुरीचे. काय घेऊन आलते? आंबे टमाटे घेऊन आलती. ओके. काय भाव दिले टमाटे? 300 रुपये टमाटे दिले. कोणती व्हरायटी होती? अथर्व व्हरायटी होती का? तुम्ही त्यांना काय येड्यात काढी दिली? असं त्यांचा स्वतःचा माल होता का? त्यांचा मला आता हा. काय भाव दिला? आता होता 300 रुपये. 300 रुपयाने दिला का? टमाटे 300 रुपये बरं का आज. चांगली वाट. आरटीला सांगा 400 पर्यंत. आरटीओला 400 पर्यंत आहे का? ओके. हा माल पाहुणे बघ जसं चांगला माल असेल 400 पर्यंत आहे ना सर्किट? हो. बरं ठीक आहे चालतंय. एकदम लुसलुशीत भेंडी 700-800-900 रुपये येले आणि आज तरी म्हणते बारीक भेंडी नाही. बरं आहे का आता ये? असं. काय भाव काढला बाबा आज भेंडी? काय बा 220 सांगायचे 200 रुपयाने काढले आज. असं हा. 200 रुपयानी का? 200 रुपयाला एकदम भारी भेंडी आपण बरं का? हाटतच नाही. तुम्हाला माहिती साखर किती हाटले ना आमचे टक्कर लावायचे साखर टक्कर. माझे 100 रुपये आम्ही 200 रुपये. 100 रुपये 200 रुपये हा अशी हाटतच बाजार. नाही आपण. 200च्या खाली इकतच नाही ना बाबा. नाही द्यायचीच नाही ते. अहो नादच नाही बाबाचा. 200च्या खाली मालाच इकत नाही. अरे अहो. 7-8 जागा राहिले आणि मग? काही हिसाब नाही 200 शिवाय मालाची इकत नाही बाबा. गप्पाच आता आणि बाबाची भेंडी पण एक एवढी जोरात राहते ना काही मापच नाही. वरती बा नाही हे मग. वरतीचं माप आहे का माप आहे. पहा बरी भेंडी पहा बरं कशी लुसलुशीत मस्त आहे. एकदम भारी भेंडी एकदम कवळी लुसलुशीत आहे. घेतले बाई या बाई दिली पा लगेच तुमच्या सामने खाली. जेव्हा 200 रुपये लगेच दिली का? आपलं नाद म्हणजे असं काय? काही नाही बाबाचं का बाबा खोटं बोलतो. बाबाला पैसे देतो कोण? नाही, पैसे तर काय नाही एवढे विषय. फक्त भेंडी घेऊन जा. 200 भेंडी घेऊन जा. पैसे तर काही नाही. 200 रुपयाला दिली आहे. एकदम सुंदर बरोबर आहे. अशी भेंडी. काही नाही व्हिडिओ व्हायरल करतो लगेच स्टेटस ठेवतो लगेच. हा आपला भाऊ एकदम भारी आहे त्याचं काम. दररोज माल घेतो
आज काय म्हणते बाजार तुमची सर्व मालांची आता काही टाईट आहे का? आज टाईट झाली का चांगली ना बाजार असं हा एका धरली ना हा या बा एकदम पा खालवर माल पा इकडे खालवर माल पा कोणती ढोबळी 200 या बाय डायरेक्ट कळी माल आहे इकडे कळी माल आहे, एकदम कळी माल एकदम कळी माल आहे आज बाबाचा एकदम सुंदर असं गिलक आहे पाहुण्यांचं काय गिलक्याची काय बाजार काढली आज? हा? 200-250 रुपये का असं कुठले पाहुणे नांदळगावची आहे का 200-250 रुपये परवडतं का गिलक नाही परवडत पण मग काय टोवायचं काय करायचं काळा पडत असं 200-250 रुपये बाजार आहे बरं का गिलक्याची आज ओके चालतंय एकदम सुपर दोडका सुंदर असं दोडका पाहुणे काय भाव काढला दोडका आज काय 2.5 रुपये 2 रुपये 200-250 रुपये का 200-250 रुपये जाळी बा आणि कुठले पाहुणे आवळीचे आहे का दोडका लय भारी हो पण एकदम गावठी तो हा कावळा माल आहे एकदम बारीक साईज कावळा माल आहे भाऊ एकदम असं 200-250 रुपये दोडकीची बाजार आहे आजची काय भाव घेतला टमाटा 300 रुपये 300 रुपये एक नंबर माल एकदम सुपर टमाटा 300 रुपये जाळी घेतली 300 रुपये जाळी घेतली पाहुणे टमाटा पाहुणे काय भाव दिला टमाटा 300 रुपये टमाटा 300 रुपयांनी चाललाय बरं का आज चांगली बाजार आहे आरटीओ ला 400 पर्यंत आहे असं साधारणपणे बरं का आरटीओ ला 400 पर्यंत बाजार आहे आजची टमाट्याची कुठले पाहुणे ठाकूरचे आहे का असं जवळची आहे मग काही चालतंय काय बाजार काढली मिरचीची 400 रुपये मिरची असं आणि भोपळा 150 रुपये गेला का 100-150 का फक्त 150 रुपये 150 रुपये भोपळा आहे 300 रुपये मिरची 300 रुपये दिली मिरची 400 रुपये दिली मिरची ओके घेऊन आले होते काकडी काय भाव काढली आज काकडी 300-350 असं का कोणती व्हरायटी होती शाईन आणि सागर होती का असं मग काय सरासरी लेवल काय काकडीची चांगली 600 आहे चांगला माल ना हा पण म्हणजे 250 ते 400 पर्यंत बाजार आहे 250 ते 400 पर्यंत ओके 250 ते 400 पर्यंत बाजार आहे निलावामध्ये 580 पर्यंत बाजार आहे पण जसा माल असेल तशी बाजार आहे काकडीची क्वालिटी काकडी असेल तर चांगलाच भाव जाणार क्वालिटी नाहीये हा. एवढी मार्केटमध्ये जी आहे ती मग व्हीआयपी रेट मध्ये जाते व्हीआयपी रेट मध्ये ओके चालतं कुठले पाहुणे पिंपळगाव डोकरा ओके भाऊ काय एकंदरीत काय लेवल आहे आजची कसली कोणत्या पाल्याची फुलवरची काय लेवल आहे आजची फ्लोर आलेला 100 पासून 150 पर्यंत 100 पासून 150 पर्यंत असं बाकीच्या मालाची काय म्हणते कारलं काय म्हणते कारला आज 550 पर्यंत जाईल असं 400 पावणे 500 पर्यंत आणि भोपळा दुधी भोपळा 200 पर्यंत जाईल आज 200 पर्यंत 100 पासून 200 पर्यंत असं आणि काकडी 200 काकडी 300 पासून 450 पर्यंत काकडी 300 पासून 350 पर्यंत 450 पर्यंत ओके आणि शिमलाची काय रेंज आहे शिमला आज बाजार गेली 160-70 पासून 200 पर्यंत 160-70 पासून 200 पर्यंत असं ओके चालतंय बाकी काही विषय नाही असं गोटरम भाऊने आपल्याला जरा आजचा थोडासा रिपोर्ट दिलाय आज एकंदरीत काय बाजार आहे काही नाही धन्यवाद मालाची आवक कमी आज कमी आहे का आवक कमी आवक दररोजच्या पेक्षा कमी बा दररोजच्या आवक कमी आज असं ओके चालेल धन्यवाद चालते पाहुणे काकडी वांगे काकडी वांग काय भाव गेला आज 200-250 रुपये आणि काकडी 250 काय कोणती काकडी होती सागर होती का असं थोडी कमी रेंज गेली का तुमची मग दिली का तिथं सगळी निलाव कॅन्सल करून इकडे निलाव कॅन्सल करून इकडे आणली मग इकडे काय भाव गेली इकडे 250 300 रुपये ना असं म्हणजे 50 रुपये इकडे वाढले बा असं बरं आहे चला 2 पैसे वाढले म्हणजे बरं वाटत जरा ओके चालतंय एकदम गोंडाच अशी पपई काय बाजार काढली पपईची आज 200 रुपये काढली 200 रुपये झाली पपई का असं आणि पालक काय काढला पालक काढला 7 रुपये 8 रुपये 7 रुपये 8 रुपये का असं कांद्याची काय बाजार आहे कांदा काढला 100 रुपये 120 रुपये थोडस सालपट निघेले वाटतं कांद्याचं बरं का कांदा त्यांनी 100-120 रुपये काढलाय थोडस कांद्याचं कातड निघालेले असा कांदा आहे त्यांचा अजून काय घेऊन आले पालक आता फुलवार होती फुलवर काय भाव काढली 150 रुपये 150 रुपये ना चांगली काढली मग आज बरं का आणि बाजार पण चांगली आहे फुलवर भाऊ काय आणलंय तू पुदिना कोथमीर काढली 25 कोथमीर 20-25 का
पुदिना काय भाव काढला? 5 रुपये जोडी. बारीक जोडी आहे का? हे बघा पुदिना एकदम सुंदर असा पुदिना 5 रुपये जोडी. ओके खाली या खाली. कुठले आहे पाहुणे? बघून रावरी बघू राऊरी. काय काय बाजार काढली फुलवरची आज? फ्लावर दिली ना 60 रुपये दिली. 60 रुपये. हा आणि कोणती व्हरायटी? 764 आहे का? 60 रुपयांनी देऊ राहिली. हा असं असं काय मालाला उठाय पण काय गिराईक नाही आज, जरा थोडी शांतता आहे. हा ना. हा, दररोजच्या पेक्षा आजची जरा शांतता आहे. देवपूज आता हा, हा. असं असं चालूच राहते. किती वाजे आणले? वजे 80 वजे होते. 80 वाजे होते. आता हे किती राहिले अजून? 40 वजे अजून जसं आलं तसं देते आता गिरायका. असं असं जसे आले तसं देऊ राहिले बा. असंच प्रेम राहू दे आमच्यावरती सदैव. असं लाईक वगैरे लाईक करतोय लाईक करा, कमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगत चला. असं सांगितलं जरा मलाही बरं वाटत भाऊ. असं जरा होप्स राहत्या व्हिडिओ काढायला भाऊ. असं व्हिडिओ आणि- मस्त राहते म्हणजे आम्हाला दररोज हे भेटत इम्प्रेशन भेटत असं असं मोटिवेशन भेटत. मोटिवेशन भेटत. चांगलं वाटतं ना मी जे बोलतो, ज्या एनर्जीने बोलतो, जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो भाऊ. असं व्हिडिओ हो द्या ना हा तेवढं. ओके. अशा पद्धतीने आहे माऊली. अशा पद्धतीने लोकांचं प्रेम पण आहे आणि लोक प्रेम पण करतात. त्याबद्दल पण मनापासून धन्यवाद आहे. तुमच्या सगळ्यांचे आभार आहे मनापासून. तर तुम्ही सर्वजण मला एवढं प्रेम देतात आणि खरंच खूप छान वाटलं. हे वजन दिलंय आजी 70-80 रुपयाला. 70-80 रुपयाला. सुंदर अशी कांदा बाडी. कुठली पाहुणे? 15 लाडची कुठले तुम्ही? लाडची लाडचीचे. काय भाव दिली कांदा बाब? 15 दिली का? असं असं 15 रुपयाने दिली बरं का कांदा बाब. 15 रुपये. काय आज 110 अक्षदा. कुठले भावने? पिंपळगाव खामचे. काय भाव गेली? 130 गेली 110 गेली. 130 आणि 110. कोणती व्हरायटी होती? कोणती? हॅपी होती का? ओके ओके ओके. काय काय म्हणते आज फुलवरची बाजार? काय गेले 125 रुपये गेली आपली. 125 का? असं सरासरी काय बाजार आहे आजची फुलवरची? सरासरी 145 लागेल हायेस्ट. 145 हायेस्ट आहे हो का? मग आता काय लागेल त्याच्यावर? असं 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 असं. मग किती पासून स्टार्ट आहे? 50 पासून स्टार्ट आहे का? एकदम चांगला घेतोय. त्यांना एकदम व्यवस्थित प्रॉपर दिसतंय ती. 50 स्टार्ट. 50 पासून स्टार्ट आहे ना? ओके धन्यवाद. काय काय बाजार आहे आज फुलवरची? सरासरी 110 20 30 मोठे माल. मोठे माल 60 70 80. छोटे माल 60-70. असं तुमची काय भाव? 120. तुमची? आमची 80 रुपये गेली. छोटा माल आहे, बाकीचा ऑर्डर आहे. असं असं. कुठले पाहुणे? भुसेचे. तुम्ही? आबाळवाडीचे. ठीक. अशा प्रकारे आता आपण आलेलो बाबांकडे आणि घेऊयात बाबांची प्रतिक्रिया. तर आज आपल्याला बघायचंय बाबा आज काय रेट होता मालांना? कारलेला काय रेट होता आजचा? आपले होते 300 ते 350 400 रुपये कारले. असं असं. भोपळा? भोपळे होते 100 150 रुपये. शिमला? शिमला होते 150 रुपयापासून 250 रुपयापर्यंत. असं. काकडी? काकडीचे बाजार चांगले होते आज. 200 रुपये मिडियम काकड्या, त्याच्यात 300 350 400 रुपयापर्यंत काकड्या होत्या. असं असं असं. सरासरी म्हणजे अंदाज एक चांगली होती बुवा आजची चांगली होती बाजार. बाजार रोजच्या पेक्षा चांगली होती. आणि आता 2-3 दिवस लग्न पण आहे थोडंसं, तर माल पण कमी होते रोजच्या पेक्षा. मीठ वाढले त्याच्यामुळे कळी पण कमी जरा मालांचे होते ना जळून जाते, त्याच्यामुळे असं. फरकच होता प्रत्येक वेल पिकांवर. त्याच्यामुळे सगळ्या मार्केट बरी होती आज रोजच्या पेक्षा. 40 रुपये असले. आणि आवक कशी होती आज? आवक कमी होती रोजच्या पेक्षा, बराच आवक फरक होता. कमी होती ना? आणि फुलवरचा कसा रेट आहे आज? फ्लावर चांगले होते आज. 100 100 130 40. असं असं असं. आज फुलावर पण थोडीशी आवक कमी होती. बाजार बरी होती रोजच्या पेक्षा. रोजच्या पेक्षा आजची बाजार चांगली होती बा फुलवरची. ओके ओके ओके. अजून काय वाटतं बाबा मला सांगा, बाजार वाढेल का काय होईल आता पुढे? असं अजून काय वाटतं? हे असं क्लायमेट असतं तर बाजार वाढेल. कारण जवळजवळ काही ठिकाणी पावसाचा पण चान्सेस दिसतोय आज. पावसात 26-27 पाऊस सांगितलेला आहे बा असं. आणि जवळजवळ आमच्याकडे पण जरा काल ना थेंब पडायला लागले होते. नाही वाटतं आज वातावरण बरंच आहे. हा तर असं एकंदरीत आहे. आणि पावसाचं पण वातावरण असल्यामुळे ना जरा लोकांची धावपळ सुरू झाली आणि त्याच्यामुळं आवक पण आज जरा कमी रोजच्या पेक्षा आवक मंदावली आहे. आज मंदावली बा असं. धन्यवाद बाबा एकदम मनापासून तुम्ही अशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल. थँक्यू. तर
रामकृष्ण हरी मंडळी. तर या ठिकाणी आपण भाऊंच्या दुकानात आलेलो आहे आणि उद्यापासून खतांचे सगळे दुकानं बंद आहे. तुमच्या लक्षात येत आहे का? उद्यापासून खतांचे सर्व दुकानं बंद आहे. तर याचं नेमकं कारण काय? आज रविवारी तरी पण आज दुकान चालू आहे आणि उद्यापासून सगळे दुकानं खतांचे बंद आहे. तर बेमुदत बंद आहे. तर भाऊला आपण विचारू का नेमकं काय कारण आहे भाऊ उद्यापासून खत दुकानं बंद राहण्याचं? नमस्कार शेतकरी बांधव. पहिली गोष्ट तर उद्यापासून शेतकऱ्यांची थोडी गैरसोय होणार आहे, पण त्याच्या मागचं व्हॅलिड रिझन बी असं आहे की जी खताची लिंकिंग आहे, ज्या खताच्या कंपन्यांकडनं खतांबरोबर जी लिंकिंग येते त्याला सर्व असोसिएशननी, मापदानी व प्लस नाडानी, आमच्या नाशिक जिल्हा ॲग्रो डीलर असोसिएशननी व मापदानी याला विरोध केला आहे. ओके किशोर भाऊ, की बुवा लिंकिंग खतं द्यायची नाही. त्याच्यामुळं लिंकिंग आल्यानंतर ते लिंकिंग पडून राहतात. ते शेतकरी कोणी घेत नाही किंवा त्यांना जर बळजबरी दिलं तर त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी चुकीचं वागतोय. तर हे लिंकिंग आम्हाला वरूनच बर्डन येत आहे. ओके, म्हणजे युरियाच्या गोणीवर तुम्ही युरियाच्या गोणीबरोबर हा हे घ्या, याच्याशिवाय युरिया तुम्हाला देणार नाही. बरोबर. त्यासाठी आम्ही सगळे असोसिएशन त्याच्यावर म्हणजे आम्ही त्याच्यावर कारवाई करायची किंवा आम्ही प्रेशर कंपनीला करायचं. त्यासाठी उद्यापासून मापदा व नाडा असोसिएशन म्हणजे नाशिक असोसिएशन व नासा हे तिन्ही मिळून आम्ही पूर्ण बंद ठेवलेलं आहे. मापदानी पूर्ण इंडियाभर आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्व असोसिएशननी बंद ठेवलेलं. दुसरं कारण असं आहे सगळ्यात महत्त्वाचं, उद्या तुम्ही आमच्याकडनं कोणतंही बियाणं घेतलं तर बियाणं उद्या तुमचं काही फेल झालं किंवा जर्मिनेशन नाही झालं तर त्यामध्ये गव्हर्नमेंट फक्त आम्हाला दोषी करते. तर आमची विनंती अशी आहे गव्हर्नमेंटला की दोषी कंपनीला बी करावा, पहिला गुन्हा कंपनीवर बी टाकावा, दुसरा गुन्हा दुकानदारावर टाकावा. म्हणजे त्याच्यामध्ये आज फक्त दुकानदारच भरडले जातोय. ती एक आमची गव्हर्नमेंटकडे विनंती आहे. तर या दोन मुख्य कारणांसाठी उद्यापासून बेमुदत सर्व दुकानदारांनी कडकडीत बंद पाळलेला आहे. तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना बी विनंती आहे की थोडी तुम्ही पण गव्हर्नमेंटच्या सानिध्यात कायम असतात आणि शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचवा व त्या लोकांना पण सांगा की हे जे करताय दुकानदार हे चांगलं आहे किंवा याचं धोरण लवकरात लवकर अंमलात आणा आणि याच्या नियमामध्ये थोडी बदल करा, अशी गव्हर्नमेंटला पण एक शेतकऱ्यांतर्फे दुकानदारांतर्फे विनंती आहे. त्या विनंतीला तर मग मान देण्यासाठी आम्ही उद्यापासून बंद पुकारतो, एवढंच कारण आहे. असं. तर अशा प्रकारचा बंद या ठिकाणी पुकारला जातोय. शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणत्याही समजा त्यांच्यावरती वेळ आलेली आहे तर ते आज बंद पुकारतायत. तर सर्व दुकानं नाशिकभर पूर्ण महाराष्ट्राभर बंद आहे. जर आपल्यावरती शेतकऱ्यावरती वेळ आली तर आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा असा संप पुकारला पाहिजे का जेणेकरून अख्ख्या महाराष्ट्राला आणि भारताला कळालं पाहिजे की या शेतकऱ्यांनी जर बंद केला तर या ठिकाणी काय परिणाम होऊ शकतात आणि दुकानदारांनी जर बंद केला तर या ठिकाणी काय परिणाम होतात हे पण आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय. तर याची नोंद सगळ्यांनी उद्याकडे घ्यायची आहे की उद्यापासून सर्व दुकानं खतांचे बंद आहे. रामकृष्णारी. म्हणजे तसं जर बघितलं ना आज जवळजवळ मार्केटमध्ये ना जरा थोडासा शुकशुकाटच होता बरं का. आणि बाजार पण बऱ्यापैकी चांगली आहे आजची. म्हणजे आजची बाजार असं म्हणायला हरकत नाही का आजची बाजार स्थिर आहे. जरा तुम्हाला आवडत वगैरे असेल तर आपल्या चॅनलला लाईक वगैरे शेअर सबस्क्राईब कमेंट करत जा. धन्यवाद.